सासने गुरुपीठाचे निलेश दादा आहेत आणि सगळी अर्नाळा असतील आणि आमच्या चिखलडोंगरातील कोळी बांधव आहेत. हा सगळा उत्साह बघताना तुम्हाला कसं वाटतं? आपल्यासोबत सासने गुरुपीठाच्या वर्षाताई आहेत आणि सगळं नमस्कार मित्रांनो, कोली असं बोल या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. तर आपण चंद्रभागेच्या तीरी पाहिलेला अर्नाळ्यातील कोळी बांधवांचा तुम्ही वाळवंटातील हरिनामाचा गजर पाहिला. आणि मित्रांनो, या निमित्तानं सासने गुरुपीठाच्या मुरबाड येथील जो पंढरपुरात श्रीराम मठ आहे तिथे हरिपाठी अनुभवता आला. म्हणजे आगाशीतील चिखलडोंगरी गावातील लोक असतील, अर्नाळा कोळीवाड्यातील असतील, कळम गावातील असतील, म्हणजे हा हरिपाठ नक्की कुठून आला? तर नेवाशाहून पैठणला जाताना मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना विनंती केली की सर्वसामान्य भक्तांचा उद्धार व्हावा, यासाठी एका ग्रंथाची निर्मिती करा आणि त्यानंतर सर्वसामान्यांना कळेल अशा हरिपाठाची संत ज्ञानेश्वरांनी निर्मिती केली. हरिपाठ म्हणजे हरीचं वारंवार नामोच्चार करणं आणि माणूस एकदा प्रपंचात पडला की हरीकडे पाठ करतो. मित्रांनो, म्हणजे माणसाचं सगळं विषय असतील, विकार असतील आणि शेवटी अंतिम दुःख असतं आणि या दुःखाचा परिपात करायचा असेल तर हरिपाठाचं आचरण केलंच पाहिजे. पण हा हरिपाठ करताना एक मला प्रल्हाद शिंदेचं एक भक्तिगीत आठवतं. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या वाट. पण ही सुखी संसाराची वाट सोडल्यानंतर जेव्हा आपण पंढरीच्या वाटेवर जातो ना, तेव्हा फक्त एक आध्यात्मिक मेळाच बघायला मिळतो. आणि ह्या श्रीराम मठामध्ये रंगलेला हा हरिपाठ मला एका वेगळ्या आध्यात्मिक उंचीवर घेऊन गेला. आणि यावेळी मला ह्या सासने गुरुपीठाचे निलेश दादांशी संपर्क साधता आला आणि एवढ्या वर्षांची परंपरा त्यांच्या तोंडून ऐका. आणि यावेळी वर्षाताईंना मी न्याहाळत होतो की जेव्हा ही सगळी मंडळी हरिपाठात व्यस्त होती आणि एखादी आई कशी आपल्या बाळावर लक्ष ठेवून असते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पाहून मला वाटतं की याच साठी केला होता अट्टहास हे मला अनुभवता आलं. बघाच.
आषाढी एकादशी निमित्ताने अवघे गर्जे पंढरपूर हे अनुभवायला मिळतंय. आणि मी आता सासने गुरुपीठाचे निलेश दादा आहेत आणि सगळी अर्नाळा असतील आणि आमच्या चिखलडोंगरातील कोळी बांधव आहेत. हा सगळा उत्साह बघताना तुम्हाला कसं वाटतं? सगळा उत्साह बघताना मुळात मन भरून येतं. आमचे आदरणीय परमपूज्य वैकुंठवासी सद्गुरू श्रीराम गजानन जोशी यांनी 60 वर्षापूर्वी चालू केलेली दिंडी, त्या दिंडीचा आज एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे आणि ते बघताना फार छान वाटतं. सगळेजण आनंदाने तो सोहळा उपभोगतात. सर्व प्रकारची त्याच्यामध्ये आहे ती हाऊस पुरवून घेतात. यावर्षी असं झालेलं आहे की जो हरिपाठ आहे त्या हरिपाठाचे नियम थोडेसे वेगळे होते, पण सांप्रदायिक हरिपाठ जो आहे त्याप्रमाणे हरिपाठ इथे घेण्यात आला आणि जरी कोणाला नाचता येत नसेल तरी मुक्त मनाने मौज करून हाऊस करून सगळ्यांनी योग्य प्रकारे तिथे सगळं त्यांचं डेडिकेशन दिलेलं आहे. त्यानंतर आदरणीय वैकुंठवासी गुरुमाऊली भावाताई साधारण 10 वर्षापूर्वी त्यांनी देह ठेवला आणि त्यानंतर त्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी मी आणि सौभाग्यवती वर्षा जोशी या पूर्णपणे सांभाळण्याचा प्रयत्न करतो. तो प्रयत्न करत असताना चिखलडोंगरी, अर्नाळा आणि इतर मार्गस्थ भाविक यांचं संपूर्ण सहकार्य आम्हाला आहे. असंच प्रेम कायमस्वरूपी आमच्यावरती सर्व भक्तांचं राहून दे, अशाच प्रकारचा आदर सर्व भक्तांनी आम्हाला लावून दे ही पांडुरंगाचरणी प्रार्थना. मला वाटतं हा आजचा आनंद सोहळा ते वरतून बघत असतील ना, आणि मग त्यांना म्हणजे संत वचन त्यांच्या तोंडी येत असेल, याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिन गोड भाव. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत सासने गुरुपीठाच्या वर्षाताई आहेत आणि सगळा हरिपाठ सोहळा चाललेला असताना म्हणजे ही मातीशी नाळ असलेली माणसं आणि त्यांच्याशी संवाद साधत होती आणि तुम्ही त्यांच्याशी जो संवाद साधत होता, मला वाटतं ही कुठेतरी जन्मांतरीची नाळ होती. म्हणजे नक्की काय भावना होत्या तुमच्या त्यांच्याशी संवाद साधताना? ते हीच खूप सांगत होते तुम्हाला. त्यांच्याशी संवाद साधताना माझं जन्मस्थळ ते आहे. माझ्या वडिलांनी तिथे गुरुसेवा म्हणून अगदी त्या गुरूंचा शब्द त्यांनी तो अगदी प्रमाण म्हणूनच ठेवला आणि त्या पद्धतीने त्यांनी मला त्यांच्या घरात सून म्हणून आणली. ज्या गुरु घराण्यात मला त्यांनी सून म्हणून आणले. माझं वडिलांचे गुरुस्थान ते माझंही गुरुस्थान आहे आणि त्या लोकांची ती नाळ इतकी जोडली गेली. लहानपणापासून त्यांच्याशी जी बोलणं, त्यांच्याशी वागणं, त्यांच्याशी संवाद, जो आपुलकी भावना, ओढ जी होती ना, ती मला त्यांच्याकडनं शिकायला. सगळ्यांची, माझे वडील खूप चांगले, आजी, माझी आई आणि मुळात दादा म्हणजे आमचे गुरुजी, म्हणजे वडिलांचे गुरुजी ते आमचे गुरु. ती नाळ अशी जोडली गेली काय माहित नाही. म्हणजे गुरुजी आमचे पुण्याचे, त्याच्यानंतर आमचे दुसरे गुरुजी आहेत, गुरुबंधू आहेत, ते रत्नागिरीतले, आम्ही वाऱ्याकडचे, कर्जत या तालुक्यात. पण तिथनं आम्ही सगळे एकत्र कशा आलो, ती नाळ कशी जोडली गेली ती त्या परमेश्वराने, त्या पांडुरंगाने खूप छान. म्हणजे ते गुरुपीठ अगदी लहानपणापासून त्याच्यात जडण सगळं होत गेलं. त्या शिकवणीतनं, त्याच्यातनं सगळे प्रसंग ह्याच्यातनं उभं केलं. त्या माणसांची संवाद त्यांच्याशी खूप जवळीक झाली. अगदी लहानपणापासून त्यांच्याशी जे बोलणं, वागणं सवय झाली, ती आपुलकी, ओढ कुठेतरी झाली. हे सगळं बघताना मला एक चंद्रशेखर गोखले यांची चारोळी आठवते. पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, कुणाचे डोळे भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. आणि सगळे ज्या पद्धतीने तुमच्याशी संवाद साधत होते, मला वाटतं तुमच्या मनात एक भावना असेल, हा देह धन्य झाला. आम्ही साक्षीदार आहोत. धन्यवाद. मित्रांनो, हा हरिपाठाचा सोहळा पाहिला आणि फक्त हा वैष्णवांचा जमलेला मेळा, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी बेभान होऊन यात नाचत होते. म्हणजे हे सुख घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला पंढरपुरात येऊन हा हरिपाठ अनुभवायला लागेल. आणि हा आजचा हरिपाठाचा सोहळा थेट पंढरपुरातला कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.